माहूरगड किल्ला हा नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या रेणुकादेवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असून गोंड, बहमनी आणि मुघल साम्राज्यांच्या अधिपत्याखाली होता. हा किल्ला ट्रेकिंग आणि धार्मिक पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा किल्ला 12व्या शतकात बांधला गेला असावा असे मानले जाते. हा गोंड राजांच्या अधिपत्याखाली होता आणि नंतर बहमनी, अहमदनगर आणि मुघलांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांच्या काळातही माहूरगडचा उल्लेख येतो, जिथे रायबागन नावाच्या शूर स्त्री सरदाराचा उल्लेख आढळतो, जी याच गडाची होती. माहूरगड किल्ला डोंगरांच्या रांगेत वसलेला आहे आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे, जिथे विविध वन्यजीव आढळतात. सांबर, बिबट्या, अस्वल इत्यादी. येथे रेणुकादेवी, दत्तात्रय आणि अनुसूया माता यांची मंदिरे आहेत, ज्यामुळे हे ठिकाण भाविकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. माहूरगडावरील हे मंदिर देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. देवी रेणुका, जी परशुरामांची माता आहे, तिची येथे आराधना केली जाते. माहूरमध्ये दत्तशिखर आणि अनुसूया मातेचे मंदिरही आहे, जे भाविकांसाठी महत्त्वाचे आहे. माहूरगड हे नांदेड जिल्ह्यातील एक पवित्र ठिकाण असून ते 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख रेणुकादेवीचे मंदिर आणि ऐतिहासिक किल्ला यासाठी प्रसिद्ध आहे. डोंगरावर वसलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे, जिथे रेणुकादेवीचे मंदिर, यादवांनी बांधलेले आणि ऐतिहासिक किल्ल्याचे अवशेष आहेत. येथे दत्तशिखर, अनुसूया माता मंदिर आणि पांडवलेणी यांसारखी इतर धार्मिक स्थळे आहेत, जिथे देश-विदेशातून भक्त येतात. रेणुका नावाचा अर्थ धूळकण वाळूचे धान्य असा होतो आणि हे नाव भगवान परशुरामाची आई, विष्णूचा अवतार आणि एक प्रमुख हिंदू देवी यल्लम्मा एकवीरा यांच्याशी जोडलेले आहे, जे शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. नाव संस्कृतमधून आले असून काही कथांनुसार राजा रेणूची कन्या असल्याने तिला हे नाव मिळाले, तर काही कथांनुसार ती धुळीतून किंवा पाण्यापासून जन्माला आली असे मानले जाते. रेणुका हे हिंदू नाव आहे, ज्याचा अर्थ धुळातून जन्मलेला किंवा ती पाण्यापासून जन्मलेली आहे. हे विष्णूचा 6वा अवतार परशुरामाच्या आईचे नाव आहे. रेणुका ही दक्षिण भारतातील एक पूज्य देवी आहे, जिथे तिला यल्लम्मा, एकवीरा आणि यमाई यासह अनेक नावांनी ओळखली जाते. माहूरगड हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे, जे 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि येथे श्री रेणुकादेवी मंदिर आहे. हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य असून सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे. माहूरगड हे रेणुका मातेचे पवित्र स्थान आहे, जेथे भक्ती आणि पौराणिक कथांचा संगम आढळतो. हे ठिकाण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. माहूर रेणुकादेवीबद्दल काय माहिती आहे? महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्य संहारासाठी व भक्त कल्याणासाठी रेणुका माता, यमाई
एकविरा, मोहटा देवी, पद्याक्षी रेणुका, जीवदाणी अशा नाना विविध अवतारात प्रकट झाली. रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात. रेणुका माता ही क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी व पतितांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते. रेणुका देवी या आदिशक्तीचे एक रूप असून त्या परशुरामाच्या माता आहेत, ज्यांना एकविरा, यल्लम्मा, यमाई अशा विविध नावांनी ओळखले जाते आणि त्या 51 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ आहे. त्यांचे माहूरगड येथील मंदिर विशेष प्रसिद्ध असून अनेक लोक त्यांना कुलदेवता मानतात. मोहट्याची रेणुका म्हणजे कोण? नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटा देवीची ख्याती आहे. रजाकाराच्या काळात मोहटा गावात म्हशी चोरीची आख्यायिका आहे. त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. या देवस्थानाचे महात्म्य सांगणारे पप्पू खान यांनी जय रेणुका माता व उद्योगपती रमेश खाडे यांनी मोहट्याची देवी रेणुका माता हे मराठी चित्रपट काढले आहेत. सह्याद्रीच्या रम्य डोंगर रांगांमध्ये वसलेले माहूर हे महाराष्ट्राचे एक पवित्र तीर्थस्थान आहे. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ येतो पाहायला मिळतो. माहूरगड म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी भक्तीचा सागर लहरतो. येथे असलेल्या रेणुका देवी मंदिराला भारतातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. माहूरमध्ये रेणुका देवीशिवाय अत्री ऋषींचे मंदिर आहे आणि श्री दत्तात्रेय मंदिर देखील आहे. या ठिकाणांची ऐतिहासिक आणि धार्मिक महती अपार आहे. सकाळच्या वेळेस धुक्याच्या हलक्या पडद्याआडून दिसणारे हे मंदिर एक अद्भुत दृश्य निर्माण करतात. निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी माहूर एक स्वर्गच आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, मधूनच वाहणारे निर्झर आणि स्वच्छ निळे आकाश यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला वेगळ्याच आनंदाची अनुभूती मिळते. श्रद्धा असो किंवा सौंदर्याची ओढ, माहूरचे अनुभव मनात कायमचे घर करतात. इथे येणारे हजारो भक्त देवदर्शनाबरोबरच प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कारही अनुभवतात. माहूर हे स्वयंभू भगवान श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्ती स्वरूपातील दत्तगुरूंना नतमस्तक होण्यासाठी दूरवरून भाविक येतात. दत्तगुरूंच्या कृपेने ज्ञान आणि मोक्षप्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आहे. यादव आणि बहमनी राजवटींनी या मंदिराच्या जतन आणि सौंदर्यात भर घातली. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे स्थान भक्तांना दिव्य शांती आणि आत्मिक समाधान देते. माहूर मंदिरात सणांच्या वेळी भक्तिभाव आणि आनंदाचे रंग खुलून दिसतात. संपूर्ण परिसर भक्तांच्या उत्साहाने भारलेला असतो. दूरदूरहून आलेले भाविक या शुभप्रसंगी एकत्र येतात आणि मंदिर संकुल मंत्रोपचार, भजन आणि उत्सवाने गजबजून जाते. येथे साजरा केला जाणारा सर्वात भव्य सण म्हणजे दसरा. या दिवशी हजारो भक्त रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिराच्या प्रांगणात मोठी जत्रा भरते.
विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स, स्थानिक हस्तकला आणि चविष्ट पदार्थांनी बाजार भरून जातो. मंदिराच्या आवारात पारंपरिक संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम होतात. हा सोहळा पाहताना भक्तिमय उत्साहाने मन भरून जाते. माहूर येथे वर्षभर भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असते. मात्र येथे भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम कालावधी मानला जातो. माहूरगड किल्ला, जो रेणुकादेवी मंदिरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे, इतिहासप्रेमी आणि साहसी शोधकांसाठी एक अवश्य भेट देण्याजोगा ठिकाण आहे.